आणि द्याल अशी अपेक्षा करतोय. मंगेश दादा वैती यांच्या मुखातून आपण ऐकलेले आहेत आणि आमचे जावई सुद्धा आहेत याच विभागातून. आमची ताई त्यांच्या घरी नांदते. तर वेलकम पुन्हा एकदा करूया स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये संयमश जोडलेले होते तिथे आणि चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण पहिल्या सत्रासाठी आवाज पुन्हा एकदा ऐकूया. देव डाके सर बोरखा हे पहिल्या सत्रामध्ये जॉईंट होतील. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. करूया सामन्याला सुरुवात. धन्यवाद. थँक्यू सो मच. 5 षटकांची मॅच. लेट्स प्ले. सामन्यास सुरुवात. द्रुतगतीचा गोलंदाज एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा कॅप्टन यावेळी मात्र पाहतोय वन हँडली ट्राय केली होती. पहिल्या आपण पाहिलं तर ट्रिगर मुवमेंट क्षेत्ररक्षकाचा डाव्या बाजूला गेला होता. त्यानंतर मात्र चेंडू थोडासा वळला. येस, उजव्या बाजूला एका हाताने प्रयत्न केलाय. पहिल्या चेंडूवर आली सिंगल. आयकॉन खेळाडू आपण पाहतोय. आयकॉन खेळाडू म्हणून ज्याची ओळख चला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला पहा. महत्वाची सूचना आहे. टाइम अलर्ट असणार आहे. सो आपण वेळेचं बंधन ठेवायचं आहे. पंचांनी या गोष्टीची दखल घ्या प्लीज. राऊंड द विकेट्स. लेफ्ट हँड बॅट्समन ऑन स्ट्राईक हँडला येतोय. साहिल पहिला बॉल फेस करेल. राऊंड द विकेट्सने रफ्तारचा बादशाह आपण पाहतो गोलंदाज. हो, चांगला बॉल ड्राईव्ह केला बॉलला. इथे मात्र मिड ऑफला बीट केलं. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतो. स्ट्रेट टू द साइड स्क्रीन. आलाय चौकार. ड्राईव्ह केला होता आणि मात्र ऑफ ड्राईव्हचा फटका. स्टेट ड्राईव्ह म्हणू शकतो आपण या फटक्याला. मिड ऑफचा खेळाडू सर्कल मध्ये त्याला बीट केलं. चांगला फटका, चांगली टायमिंग, समय सूचक फटका पाहायला मिळतो आपल्याला. मेरिट ऑफ द बॉल. ज्याप्रमाणे चेंडू आला त्याचप्रमाणे फटका. फुल फेस ऑन द बॅट पाहिला आपण. चौकार. हलकासा हाफ ट्रॅकर पाहिला. त्यानंतर मात्र पुल करण्याचा प्रयत्न. खेळाडू आहेत त्या ठिकाणी. डीप स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये आपण पाहतोय. एक प्रोडक्शन घेतलाय परंतु मिड विकेटच्या रिझर्व मध्ये मनसुबे होते खेळाचे. साहिल या फलंदाजाचे मनसुबे चुकले गेलेत. क्षेत्र कोणता चेंडू फेकणार. राऊंड द विकेट्स. ओ, शेफल झाले होते. जागा बनवली होती परंतु उचली दिली. प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवलं. क्षेत्ररक्षण वेगळं, चेंडू फेकला वेगळा. असं दाखवलं साहिलला की फुलरलेनचा बॉल तुमच्यासाठी येईल, यॉर्कर बॉल तुमच्यासाठी येईल, परंतु हाफ ट्रॅकर फेकला. डबल माइंडेड मध्ये इथे मात्र टाकलं फलंदाजाला. गुड बॉलिंग, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. ओ, यॉर्कर अप्रतिम चेंडू. प्रचंड वेग दिला होता. अपील झाली या ठिकाणी. बरीचसे अपील 1 2 3 4 4 वेळा अपील झाली. 4 खेळाडूने अपील केली. गोलंदाजाच्या माध्यमातून अपील झालीच नव्हती. 3 चेंडू संलग्न डॉट पाहायला मिळतात आपल्याला या गोलंदाजाच्या माध्यमातून. स्वतः संघनायक आहे अक्षय. द्रुतगतीचा गोलंदाज, वेगवान गोलंदाज आहे. एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याची ओळख आणि कित्येक वेळा एक आयकॉन खेळाडू. मोठमोठ्या स्पर्धा या संघाने खेळलेल्या आहेत. बिग फाईट आपल्याला पाहायला मिळतोय. दिवाळी संघ एका बाजूने पाहतो, दुसऱ्या बाजूनं आणखीन ताकदवर भिवंडी संघ. फिटॉस बॉल ड्राईव्ह केला बॉलला. मिड ऑफ आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. पहिली धाव वेगानं, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओ, इथे मात्र पहा रिले थ्रो केलाय आणि मात्र बेल्स उडालेले आहेत. तिसऱ्या पंचांची मागणी केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आता मात्र दडदड वाढली असेल. फलंदाजाच्या रेफर केलंय तिसऱ्या पंचांकडं. OUT आउट. खेळाडू होणार इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये. पहिला हादरा बसला जातोय. मोठा मासा जाळ्यात अडकला जातोय. सलामीसाठी आला होता खेळाडू आपण पाहतोय. भावेश सारखा खेळाडू, एक आयकॉन खेळाडू म्हणून त्याची ओळख. भावेश नाईक इथून मात्र होणार बाद.
आयकॉन म्हणून मी का उल्लेख केला खऱ्या अर्थानं, कारण एक गाव 11 खेळाडू आपण पाहतोय आज संघासाठी खेळतोय, परंतु नाराज असेल. रनआउट होणं ही कुठल्याच खेळाडूला आवडत नाही, परंतु कित्येक वेळा भावेश नाईक हा आयकॉन खेळाडू म्हणून आज पाहतो, परंतु आज आपल्या गावासाठी खेळताना आपण पाहतोय गोलंदाजी सुद्धा करतोय तो, परंतु आज फलंदाजी टिकला असताना मैदानामध्ये तर मात्र थैमान घातला असता. धीरज येतोय, आणखीन एक चांगला, आणखीन एक अष्टपैलू खेळाडू. बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये या संघाने आपण पाहिलं अतिशय चांगलं परफॉर्मन्स दाखवलं होतं. आज पुन्हा एकदा तीच वेळ आलेली आहे. या संकटांना कित्येक वेळा सामोरं गेलाय हा संघ, कित्येक वेळा संकटांना तोंड दिलेलं आहे. कडवी आव्हानं या संघानं पेललेली आहेत, त्यामुळे माहिती आहेत आता काय करायचं आहे. सांगायची गरजच नाही धीरजला, गेम चालवणं सगळ्यांना माहिती आहे. जिथे सचिन नाईक सारखा जर खेळाडू टीम मध्ये असेल तर काहीच सांगायची गरज नाही. खेळाडू कसे पहा उदयास येतात. धीरज सारखा खेळाडू, बावेश सारखा खेळाडू, बॅटिंग लाईनअप इतकीच स्ट्रॉंग आहे ना की 7व्या-8व्या क्रमांकाचा खेळाडू ते पाहिलंय आपण बिग बॅश ग्रामीण धमाकामध्ये. 5 खेळाडू 6 खेळाडू बाद झाले, त्यानंतर मात्र चौकार आला होता. जरा टाइमपास करताय तुम्ही. 6 धावसंख्या रन बॉल खर्च केल्या. पहिल्यांदा ऑन स्ट्राईक एंडला असेल धीरज, थोडंसं स्पीडअप करा प्लीज. नवीन गोलंदाज निवडला जातोय P2चं षटक हाताळण्यासाठी अक्षय कोळी, आणखीन एक वेगवान बॉलर. फुल टॉस बॉल, यावेळी मात्र फक्त दिशा दाखवली. कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये चेंडूला वेगाने ट्रॅव्हल झालंय आणि चेंडू जाईल सीमा पार. मध्ये जे प्रेशर क्रिएट केलं होतं ना, ते प्रेशर आता कुठेतरी रिलीज करताना हा फटका पाहायला मिळतोय. एस पंच, चेंडू द्यायचा आहे, वेळ खर्च करू नका. पहा गोलंदाज तुम्ही वारंवार कॅप्टनला क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला मी या ठिकाणी सूचना करतोय, आपण वारंवार क्षेत्ररक्षण बदलवता. गोलंदाज थोडासा आपण पाहतो एक्स्ट्रा टाइम घेतोय, तर याचा फटका तुम्हाला 5व्या षटकामध्ये मिळू शकतो बॉईज. सो प्लीज कीप माइंडेड, लक्षात ठेवा ही गोष्ट. दुपारचा सत्र, हवेची झोत पाहायला मिळते आता. आता मात्र कव्हरच्या रिझन मध्ये आणखीन धावसंख्या बनताना दिसतील आपल्याला. व्ही शेप मध्ये फटके पाहायला मिळतील आपल्याला. चेंडू मध्ये काहीतरी खराबी पाहायला मिळते आपल्याला. 2 पंच इथे मात्र चर्चासत्र चालू आहे. पहिला चेंडूवर आलाय चौकार, आपण पाहिला भावेशच्या बॅटमधून, करेक्शन धीरजच्या बॅटमधून आपण पाहिलं. धीरजच्या बॅटमधून आणला तो चौकार. भावेश नाईक सारखा खेळाडू तंबूचा रस्त्यात आपण पाहतोय. तंबूचा विसावा घेताना डगआउट मध्ये शांत बसलाय, आता विचार करतोय. अजिबात वाटलं सर, स्वप्नात सुद्धा वाटलं नसेल भावेशला आज मी रनआउट होईन, परंतु फेकी चांगली होती आणि त्याहून चांगलं ते रिलीज केलं. गॅदर चांगला केलाय. पुढचा बॉल, ओ ड्राईव्ह केला बॉलला, क्रॅकिंग फटका आहे. यावेळी मात्र बीट केलं लॉंग ऑफ लँड, त्यांच्या जवळून चेंडूला पाठवलंय. मैदानाला दणदण करत चेंडू जाईल सीमारेषा पार, आणखीन एक चौकार. बाहेर पिच झाला होता. बॅटचा स्विंग पाहिला आपण, वेगानं चेंडू ट्रॅव्हल होताना त्याला मात्र हिट करण्याचा प्रयत्न. डाव्या एष्टीचा बराचसा बाहेर पंचाने अवांतर घोषित केलाय. एक्स्ट्रा रन अजून खात्यात जमा होईल. धावसंख्या 14 आणि 1 एकूण 15. दुसरं षटक प्रगतीपथावर अक्षय कोळी हा मात्र आता महागडा ठरतोय. पहिला 2 लीगल चेंडू त्यावर आल्या, 8 धावा, 2 चौकार आणि 1 एक्स्ट्रा या ठिकाणी बहाल करतोय अक्षय. लेंथ बॉल, फक्त दिशा दाखवली, फक्त दिशा दाखवली, वेट केलं, वाट या ठिकाणी पाहतो आपण, वाट पाहिली आणि त्यानंतर मात्र वाट लावली असं म्हणावं लागेल. डेलिकेट टच, आणखीन एक चौकार. अशी पहा, मंगेश दादांनी सांगितलं
षटकारच मारू नका, सिंगल डबल सुद्धा क्रिकेटमध्ये घेतल्या जातात, परंतु इथे पहा मिनिट ऑफ द बॉल मंगेश दादा खेळ चालू आहे. कारण ऑफ साईडला प्रोटेक्शन असून सुद्धा ज्याप्रमाणे चेंडू येतो ना त्याप्रमाणे फक्त आणि फक्त ताकद नाही तर टायमिंगनी धीरजच्या बॅटमधून आलेले हे 3 चौकार. या 3 चौकाराने आपल्याला एक गोष्ट नक्कीच कळली प्रेक्षकांच्या माध्यमातून, या खेळाडूकडे वेळ खूप आहे, अगदी डोळ्यांच्या समोर चेंडू फेस करतोय आणि खेळतोय सुद्धा. पुढचा बॉल समोर टाकला, यावेळी मात्र चेंडू चांगला होता. आणखीन एक ड्राईव्ह प्रोटेक्शन आहे त्या ठिकाणी, स्वतः संघ नायक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. काय फेकी आहे, लाजवाब. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, सिंगल आणि कुठेतरी सुटकेचा श्वास घेतला असेल. धीरज सारखा खेळाडूला ज्याने 3 चौकार लगावलेत त्याला मात्र ऑफ. अरे बाबांनो, ही बांधलेली स्टेज आहे, स्लॅबची नाहीये, विचार करा जरा. 3 चौकार, त्यानंतर आले सिंगल. स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळते, उजवं डावं असं कॉम्बिनेशन सध्या मैदानावर आपण पाहतोय. डावखुऱ्याचा फलंदाज साहिल, आयकॉन खेळाडू, स्ट्राईक एंडला पाहतो आपण. 5 मध्ये 5 बनवल्यात साहिलने. साहिलच्या बॅट मधून फटका फसलाय, बॅट टर्न झाली. व्हॉट अ कॅच, कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे सोफा. अतिशय चांगला झेल, खेळाडू होणार इथे मात्र साहिल बाद. आयकॉन खेळाडू या ठिकाणी बाद होतोय. चांगला झेल टिपला त्या ठिकाणी पाहिलं आपण तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये. शॉर्ट कव्हरला आपण पाहू शकतो तो खेळाडू कव्हर पॉइंट आणि पॉइंटच्या अगदी शेजारी झेल टिपला. चांगला झेल त्या ठिकाणी, पाठीमागं चेंडू चालला होता, बॉडी बॅलन्स चांगला पाहिला. छोटा खेळाडू आहे, क्षेत्ररक्षक प्रथम पाहतो आपण. चांगलं नाव आणि त्या नावाला मात्र इथे मात्र आपण पाहतोय तशाच प्रकारचं झेल. विशाल आणखीन एक चांगला खेळाडू पाहतोय, आणखीन एक चांगला खेळाडू पाहतोय. ऑन स्ट्राईक एंडला आहे, सध्या चांगला फॉर्म मध्ये आहे विशाल. हा फॉर्म कंटिन्यू करावा लागेल या मैदानावर, सोनारीच्या क्रीडांगणावर आपली हुकुमकता दाखवावी लागेल. आपल्याला संघामध्ये का घेतलंय, आपली ताकद काय आहे हे विशाल आज दाखवायचं आहे. फुल टॉस बॉल, ड्राईव्ह केला बॉल, अमित सामिंग स्टोक खेळाडू आहेत त्या ठिकाणी. 2 इज द कॉल, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फंबल झालेत, चुकीला माफी नाही. मिसफील्डच्या माध्यमातून आलाय मात्र चौकार. एंड ऑफ द पॉवर प्ले. दुसरं षटक महागडं म्हणता येईल. 2 षटकाच्या समाप्ती धावसंख्या आपण पाहतोय 24 धावसंख्या. धारावे संघाची मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाची धावसंख्या 2 बाद. एक आयकॉन खेळाडू साहिल बाद झाला आणि एक अष्टपैलू खेळाडू खऱ्या अर्थानं विध्वंसक फलंदाज भावेश नाईक याची सुद्धा विकेट्स मिळालेली आहे. त्यामुळे जरी विकेट्स गेले असते ना, टीम बॅलन्स आहे. आता 3 षटकं आहे, 3 षटकामध्ये आपण पाहतोय एका बाजूला स्ट्राईक एंडला 5 षटकांची मॅच. अक्षय स्वतः संघनायक वैयक्तिक, दुसरं संघाकडून तिसरं षटक. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरलेलं असेल. प्रोटेक्शन आणखीन 3 खेळाडूचं एक्स्ट्रा पाहायला मिळेल या ठिकाणी आपण पाहतोय. अक्षय थेटे हा गोलंदाज. चला क्षेत्ररक्षण सजवा, वारंवार सूचना करतो पहा तुम्हाला. 5व्या षटकामध्ये तुम्हाला दंडित केलं तर मात्र तुमचं काहीच या ठिकाणी ऐकून घेणार नाहीत पंच. याची दखल घ्या प्लीज, हे तुमचं गरजेचं आहे. खेळाडू कुठे कोण राहणार हे लगेचच टीम मीटिंग मध्ये ठरणं गरजेचं होतं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू थोडासा आणखीन क्लोज आहे. अक्षय तयार होतोय. स्ट्राईकला धीरज, फटका चांगला आहे, हवेत बॉल आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी आणि इथे मात्र अलगद झाल्यात अडकवलंय. आणखीन एक खेळाडू झेल बाद.
डीजेला वेगळेच मूडमय आहेत आमचे डीजे. असू द्या. विकेट्स मिळालेली आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय अनुभवाची खाण सचिन नाईक, वन ऑफ द लेजंड प्लेयर धारावी टीम. एक अष्टपैलू खेळाडू आहे. गेला एक दशक आपण पाहिलं या खेळाडूचं नावावं लागलं. कित्येक तरी मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द सिरीज, गोलंदाजाचा तोपखाना म्हणून ओळखला जाणारा आणि एक द्रुतगतीचा गोलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांची ओळख. 40+ मास्टर मध्ये सुद्धा खेळताना काय खेळ खेळले याच मैदानावर, याच कालच्या दिवशी याच क्रीडांगणावर खऱ्या अर्थानं त्यांचा खेळ पाहिला आपण. परंतु आज नवीन इनिंग चालू करावे लागेल. सचिन नाईक, सेन्सेबल क्रिकेट. पहिला सॉफ्ट हँड मध्ये चेंडू ढकलून काढला. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल नाकारला या ठिकाणी. गुड कॉल या ठिकाणी नाकारलाय, कारण आता गरज नाही, इथून रनआउट अजिबात द्यायचं नाही. हे मनसुबे आहेत. आता गेम चालवावं लागेल. एका बाजूने सचिन दादा आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय यंगस्टार आहे. दोन्ही खेळाडूकडे ताकद तेवढीच आहे, कधीही गेअर चेंज करू शकतात एवढी ताकद. एका बाजूने पाहतो आपण विशाल आणि सचिन नाईक अशी जोडी. कॅप्टन आहे त्यामुळं कर्णधाराने जबाबदारी घेतलेली आहे आणि चांगली गोष्ट आहे. कमबॅक केलं जातोय, परंतु अटॅकिंग अप्रोच या ठिकाणी फलंदाज वापरणार का विशाल? हाफ ट्रॅकर बॉल, फटका हवेत आहे. बराचसा उशीर फटका हवेत आणि इथे मात्र चेंडू अडवण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स ओव्हर द रोज. चौकार. समोर रिले केलाय बॉलला आणि तिथून आल्या या 2 धावा. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन घेणार. येस, 2 फटके. त्याच करेक्शन माफ करत तिसरं षटक प्रगती पथावर. धावसंख्या धावपटलावर पाहतोय 31 धावा. विशाल, ओ गुड बॉल. काय चेंडू फेकला होता, प्रॉपर यॉर्कर, खोलात टाकला होता, बुंद्यात टाकला होता बॉल. त्याचं प्रत्युत्तर नव्हतं आणि हा डॉट बॉल पाहतो आपण. आपल्या प्रॉपर एक्झिक्युशन पाहिलं आपण यॉर्करचा. गुड बॉलिंग, चांगलं बॉलिंग परफॉर्मन्स पाहायला मिळतोय. स्वतः संघ नाही का, एक अष्टपैलू खेळाडू सुद्धा आहे. राऊंड द विकेट्सने स्लोवर बॉल, फिंगर रोल केलं होतं, लेग ब्रेक फेकला होता, वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. कप कॉर्नरच्या रिजन मध्ये खेळाडू आहेत. अवघी सिंगल मिळेल. चांगली फेकी, चांगलं क्षेत्ररक्षण. आज क्षेत्ररक्षण या ठिकाणी ऑन साईडला चांगलं झालंय, फक्त ऑफ साईडला आपण पाहतो स्क्वेअर ऑफ द विकेट्स थोडंसं क्षेत्ररक्षण खराब पाहायला मिळालं. त्या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला जातोय. 3 षटकामध्ये मच्छिंद्र स्मृती धारावी संघाची धावसंख्या 2 बाद. या ठिकाणी पाहतो आपण 2 बाद 32 धावा. 2 बाद 32. चला, टीम मीटिंग अलाव नाहीये तुम्हाला. आता लगेच स्पीडअप करायचं आहे. फक्त 4 मिनिटं शिल्लक आहेत, याची दखल घ्या. 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळलं नाही तर एक खेळाडू तुमचा आता मात्र 30 यार्ड सर्कलमध्ये घेतला जाईल. अक्षय तेटे यांनी 2 षटक हाताळलेले आहेत. पहिलं षटक त्यामध्ये 6 आल्या आणि तिसरं षटक आयकॉनला 1 षटक द्यावेच लागलं. संगणकाची दखल घ्या. शेवटचं षटक कदाचित आयकॉनला असेल, कंपल्सरी आहे. गोलंदाज आणखीन एक चांगला खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू शुभम जाधव आहे. शुभम सारखा गोलंदाज असताना काय गरज आहे आयकॉनचे मित्र म्हणेन. एक द्रुतगतीचा गोलंदाज आहे, मिस्ट्री बॉलर आहे, लेग ब्रेक साठी विख्यात आणि प्रख्यात हा गोलंदाज. ओव्हर पिच बॉल, पहिल्या चेंडूवर इथे मात्र तडाखा लावला जातोय. लॉंग ऑफचा खेळाडू होता, त्यांच्या अवाकाच्या बाहेर ठोकलाय षटकार. म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 38 धावा धावपटलावर. सुरुवात चांगली झाली. फलंदाजच्या माध्यमातून पहा सिनियर खेळाडू क्रीजवर असण्याचा काय फायदा होतोय. अगदी बेधुंद खेळतो आता विशाल. ओ, यावेळी मात्र कमबॅक करणारा चेंडू, शॉर्ट सिलेक्शन प्रॉपर चुकलंय. कदाचित बॉल ड्रिप झाला. विशालचं म्हणणं आहे बॉल उठलाच नाही, बाउन्स झालाच नाही. परंतु येस, तुम्हाला मात्र कव्हरच्या रिझर्व मध्ये हा चेंडू खेळू शकला असता. सचिन दादा सुद्धा तेच म्हणतात, सगळे चेंडू अक्रॉस लाईन खेळू शकत नाही तुम्ही.
बाउन्स पाहिल्यानंतर स्वतःला जागा बनवली होती मिड विकेटच्या रिझनमध्ये खेळण्याचे मनसुबे, परंतु चेंडू ड्रीप झाला, खाली राहिला चेंडू. षटकार नंतर आला डॉट बॉल. कमबॅक करणारा बॉल पाहतो आपण ओव्हर द विकेट्सने. समोर टाकला बॉल, तिथून मात्र चेंडूला उसळी दिली, टेक ऑफ केलं चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. षटकार आल्यानंतर सलग्न 2 डॉट बॉल. कमबॅक केलंय, 100% कमबॅक केलंय. एक षटकार गेलाय हरकत नाही, परंतु 2 चेंडू डॉट आलेत. आपल्यावरचा आत्मविश्वास हा तुम्हाला आयुष्याच्या पटलावर नेहमी पुढे नेत असतो, तो आत्मविश्वास दिसतोय यावेळी मात्र गोलंदाजाच्या माध्यमातून. गुड कमबॅक, चांगलं या ठिकाणी कमबॅक पाहायला मिळतोय. ओव्हर पिच बॉल, इथे मात्र लॉफ्टेड फटका. खेळाडू आहे त्या ठिकाणी, चेंडू अडवला, इथे मात्र अडवलाय चेंडू आणि 2 धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळतील. दोन धावसंख्या दिल्या जातील. पुढचा बॉल, आणखीन एक चांगला चेंडू, त्या ठिकाणी फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक सुद्धा आहे डीप कव्हर पॉईंटच्या रिझन मध्ये आणि स्वीपर कव्हरच्या रिझन मध्ये. हा चांगला फटका होता, परंतु खेळाडू आहेत त्या ठिकाणी. मेरिट ऑफ द बॉल आणि मेरिट ऑफ द शॉट पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी पाहायला मिळतोय. सचिन नाईक बऱ्याचशा कालावधीनंतर ऑन स्ट्राईक एंडला जे खेळाडू ऑफ स्ट्राईक होते, स्ट्राईक पासून दूर होते, आता मात्र स्ट्राईक एंडला येतात. हे मोठं षटक बनवायला हवं होतं. एक षटकार आला होता, त्यानंतर सचिन नाईकच्या बॅटमधून सेवागची आठवण करून देणार, परंतु खेळाडू आहेत त्या ठिकाणी. हो, झेल सुटलं जातंय. कॅप्टन इथे मात्र नाराज आहेत, कारण झेल साधा झेल होता. ऑलमोस्ट पोहोचले सुद्धा, बाउंड्री लाईनच्या जवळ पोहोचलेले होते, त्यामुळे कदाचित ती बाउंड्री लाईन होती ना, ते डोक्याजवळ आली, ते डोक्यामध्ये सारखं फिरत होतं आणि त्याच्यामध्येच मिसटायमिंग झालं, झेल सुटला गेला आणि ते मात्र 2 धावसंख्या मिळतील. एंड ऑफ द 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ संपला जातोय. मच्छिंद्र स्मृती धारावे या संघाची धावसंख्या 2 गडी बाद. धावपटलावर 43 धावा, 2 बाद 43. शेवटचं षटक आयकॉनला या ठिकाणी मात्र देण्यात आलेलं आहे. आयकॉन खेळाडू पाहतो आपण, अजय पाटील हा खेळाडू, खऱ्या तर याच विभागातील हा खेळाडू आहे. कित्येक वेळा आपण पाहिलंय अजयला या संघासोबत खेळताना, त्यामुळे एक बॅलन्स टीम म्हणून पाहतो आपण. चांगला कमबॅक केला. मी कौतुक करेन जे 4थं षटक हाताळलं ना शुभमनं, मी कौतुक करेन. पहिला चेंडूवर थोडंसं यॉर्कर टाकण्याच्या प्रयत्नामध्ये मिस झालेला बॉल ओव्हर पिच आला आणि आता मात्र शांत बसून चालणार नाही. आता विशालला हात खोलावेच लागतील. हे षटक मोठ्यात मोठं बनवावं लागेल. आयकॉनच्या विरोधात हल्ला चढवावा लागेल. पहिलाच बॉल, फटका 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 चांगला आहे. टायमिंग पे मिसाल. इथे मात्र पाहतो लॉंग अपच्या क्षेत्ररक्षकाला प्रेक्षक बनवलंय आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. अजय स्मृती चषक 2025चा हा ब्रँडेड षटकार. आला होता तरी सुद्धा मोठं षटक येत नाही. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, इक्का दुक्काने आता मात्र धावसंख्या पुढे सरकवण्याचा प्रयत्न. 50 कम्स अप. धारावे टीम अर्धषटक झळकवलेलं आहे. टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी ऐकायला येतोय. चांगली या ठिकाणी स्कोरिंग पाहायला मिळतोय. गोलंदाजी प्रॉपर आहे आणि 28 धावसंख्येवर नॉट आउट मॅरेथॉन इनिंग खेळतोय. नाव आहे फलंदाजचं विशाल. त्यामध्ये 2 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार. मागच्याच चेंडूवर आपण पाहिला. आयकॉनवर इथे मात्र हल्ला चढवला जातोय आणि गत्यंतर नाही आता मित्र म्हणेन. शेवटचे काही चेंडू त्यावर जर 2 मोठे फटके आले तर पूर्णपणे कमबॅक केलं जाईल. स्लोवर बॉल पिक केला. बॉलला बॅकवर्ड स्क्वेअरच्या रिझनमध्ये खेळाडू आहेत, त्यांना बनवलं प्रेक्षक. 1 बाउन्स ओव्हर द रो चेंडूला पाठवलाय 4 धावांकरिता. क्या बात आहे. #1010 सरकार हे संगीत ऐकलं हात खोलले जातात. अटॅक करतोय
इथे मात्र विशाल पाहतो आपण, अटॅकिंग अप्रोच वापरली जातोय. समोर टाकला बॉल, ड्राईव्ह केलाय, फटका हवेत आहे, क्षेत्ररक्षक खाली येणार आणि अखेर मात्र पूर्णविराम लावलाय या गोलंदाजानं विशाल याच्या फलंदाजीला. आणखीन एक चांगला खेळाडू. चला कामेश, स्पीडअप करा बॉयज प्लीज, वेळ नाही आपल्याकडं. आणि यानंतर आपल्या आणखीन एक भेटीला चांगली स्पर्धा येणार आहे. SS ब्रदर्स प्रस्तुत या ठिकाणी पाहतोय चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून. SS ब्रदर्स चषक 2025 17, 18, 19 जानेवारी 2025. प्रवेश फी असणारे 5,000, प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25, तृतीय क्रमांक 15,000 रुपयाचं. मॅचकडे वळतोय, स्लोवर बॉल फिंगर रोल केले होते आणि इथे मात्र पाहतोय ही रन नसणार आहे. येस, कारण विकेट किपरच्या हातामध्ये बॉल गेला होता ॲज पर रूल आपण पाहतोय. चांगली स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. याच ग्राउंड आहे काय, याच क्रीडांगणावर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तारीख असणार आहे 14. स्लोवर बॉल, पुन्हा एकदा फसवा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहतोय एक धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव होणार का? यावेळी मात्र दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये खेळाडू होणार बाद, कारण शेवटचा बॉल होता. सन्माननीय वैभव दादा ठाकूर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नावागावचे हे दमदार व्यक्तिमत्व. वेलकम साहेब, विनंती असे स्थानपण व्हायचं आहे. दिनांक 17, 18, 19 जानेवारीला ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्या स्पर्धेचे प्रवेश फी 5,500, प्रथम क्रमांक 50, द्वितीय क्रमांक 25,000 आणि तृतीय क्रमांक 15,000 आणि भव्य दिव्य चषक. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक ब्रँडेड कंपनीची सायकल, उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज आणि क्षेत्ररक्षक एक भव्य दिव्य चषक आणि त्याचबरोबर सरप्राईज गिफ्ट असेल. तर ज्यांना या स्पर्धेचा नक्कीच लाभ घ्यायचा असेल, ज्यांना खेळायचं असेल त्यांनी नक्कीच प्रशांत कडू, आदेश कडू, सत्यम तांडेल आणि त्याचबरोबर सौरभ तांडेल संपर्क साधायचा आहे. दिनांक 17, 18, 19 जानेवारी 2025. चला पुन्हा एकदा सूचना आहे पहा, जेवायचे कोण खेळाडू असतील, प्रेक्षक सुद्धा पहा, खेळाडू म्हणण्यापेक्षा मी प्रेक्षक सुद्धा म्हणेल. जर जेवणाची सुविधा या ठिकाणी आपण मिडविकेटच्या रिजनमध्ये स्टँड पाहतो ना, अगदी त्या स्टँडच्या डाव्या बाजूला जेवणाची सुविधा झालेली आहे. पूर्वार्थ संपलाय. धारावी संघाने खऱ्या अर्थानं भावेश बाद झाल्यानंतर चांगला गेम सावरला विशालनं आणि त्याला साथ दिली सचिन नाईक यांनी. आपण पाहिलं 5 षटकांची मॅच आणि त्यामध्ये जमवल्यात 5 षटकामध्ये 56 अब्तक 56 आणि 57 धावसंख्येचं इथे मात्र आव्हान ठेवलंय. गोलंदाजीचा तोफखाना असलेला संघ म्हणून ओळखला जातोय नवी मुंबईमध्ये, ज्यांची दहशत असा हा संघ आपण पाहतोय. त्या संघाच्या विरोधात 57 धावसंख्या 5 षटकामध्ये कडवं आव्हान असेल, परंतु त्या कडव्या आव्हानाला आता मात्र झुंज देण्याची तयारी दाखवली आहे या खेळाडूने. एका बाजूनं क्षेत्ररक्षक सजलं जाईल, दुसऱ्या बाजूने फलंदाज पाठवून द्या प्लीज. 5 षटकांची मॅच देऊया. खूप साऱ्या शुभेच्छा. व्यासपीठावर या ठिकाणी आमचे पाहुणे सुद्धा बसलेले आहेत, त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने प्रथमतः मी सहर्ष स्वागत करेन. आमचे प्रशांत दादा आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय एका बाजूने सन्मान सुद्धा केला जाईल. मंगेश दादा आमच्या सोबत जोडलेले आहेत. आज त्यांचा संघ सुद्धा एक मॅच जिंकून 20वा घेतोय. लगेच त्यांची मॅच सुद्धा चालू होईल. 2 षटक झाली ना की खेळाडूंना विनंती आहे लगेच वॉर्मअप करून घ्या, अन्यथा जेवले असाल आणि तसेच बसले असाल तर मात्र थोडीशी सुस्ती येईल. त्यामुळे वॉर्मअप करून घ्या. खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे तो वॉर्मअपचा. सगळ्या गोष्टी, फिटनेस तुमची खूप महत्त्वाची आहे. तुम्ही 40+ क्रिकेटपर्यंत जर पोहोचलात ना, तीच खूप महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर तर क्रिकेट सध्या आपण पाहतो, सध्या टेनिस क्रिकेटला खूप मोठा दर्जा, मोठमोठ्या संयमसर स्पर्धा पाहायला मिळतात. मग ISPL सारखी स्पर्धा असेल, ग्रामीण बिग बॅश आपण पाहतो, मोठमोठ्या स्पर्धा आहेत सध्या. अलीकडच्या कालामध्ये आपण पाहतोय मागचं 1 दशक मंगेश दादा जर पाहिलं आपण तर लाईव्ह सुद्धा स्पर्धा नव्हत्या. मोठमोठे रेकॉर्ड्स आपण पाहिले तिथून होत नव्हते, परंतु अलीकडच्या कालामध्ये आपण पाहतोय
मोठमोठ्या स्पर्धा पाहायला मिळतात. चला बॅट्समन पाठवून द्या आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या प्लीज, विनंती करतोय तुम्हाला. वेळ नाहीये मित्रांनो आपल्याकडं, आज फायनल मॅच खेळवायची आहेत आम्हाला, त्यामुळे चांगलं आयोजन या ठिकाणी, दमदार नियोजन आमचे प्रशांत दादा आणि त्याचबरोबर त्यांच्या सर्व संयोजकांचं करूया आपण कौतुक. 5.5 फुटाची ट्रॉफी आणि महत्वाची सूचना आहे पहा संयम सर, एक अनाउन्समेंट या ठिकाणी केली जात आहे. जे आयकॉन खेळाडू आहेत ना प्रत्येक संघामध्ये, त्यांच्यासाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी असणार आहे. कारण मॅन ऑफ द सिरीज ग्रामीण खेळाडूसाठी आपण पाहणार आहोत एक ब्रँडेड कंपनीची सायकल, पण आयकॉन खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यासाठी अतिशय चांगली संकल्पना. आयोजकांचं करूया आपण कौतुक, कारण खूप चांगली संकल्पना, अतिशय चांगली स्पर्धा. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा, स्पर्धा आपल्या समवेत जोडले जातील. दुसऱ्या उत्तरार्धासाठी संयम घरत, मॅन फ्रॉम धाकटीजी. थँक्यू. हॅलो, धन्यवाद देव डाके सरांना. आपण ऐकलं दुपारचं सत्र सुरू आहे आणि दुपारच्या जवळजवळ आता 3:15 होत आहेत. ठीक 6 वाजेपर्यंत सर्व सामने कंप्लीट व्हायला हवेत, ही आयोजकांची देखील प्रेमळ इच्छा आहे. आणि मोठी स्पर्धा म्हटली की वेळेचं मॅनेजमेंट, वेळेचं बंधन राहतं आणि दिलेल्या वेळेवरती तुम्हाला स्पर्धा पूर्ण करायची आहे. दुपारचं सत्र सुरू आहे आणि आयोजकांबद्दल आपण चर्चा करतो. आमचे गौरवदादा तांडेल असतील, रोहितजी कडू, जितेश कडू, अजिंक्य कडू, नितेश कडू आणि त्यानंतर नीरज तांडेल, मनोज कडू, महेश मात्रे, दिनेश कडू आणि त्यानंतर आदेश कडू, रोहित कडू यांना देखील आपण पाहू शकाल, ज्यांनी प्रचंड मेहनत घेतली. गौरवदादा कडू, मनोजजी कडू. आणि मुख्य सन्मान आपण करूया, वैभवदादांचा आपण सन्मान करणार आहोत जे उपस्थित राहिले त्या स्पर्धेमध्ये. वैभवजी साहेबांना मी विनंती करेल आपला सन्मान आपण इथे स्वीकारा. प्रत्येक पाहुण्याकडे बारकाईने लक्ष. स्पर्धा अगदी शुक्रवारी सुरू झाली आणि शुक्रवारी सुरू झाल्यानंतर तेव्हा आम्ही गणरायाच्या चरणी प्रांजल प्रार्थना केली की हे गणराया, तुझ्या कृपा आशीर्वादाने या स्पर्धेमध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नकोस, ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडू दे. आणि आज मेगा फायनल याचसाठी केला होता अट्टास अजय स्मृती चषकाचा शेवटचा दिवस गोड व्हावा. अजिंक्य कडू यांना विनंती असेल. अजिंक्य कडू आमचे आयोजक आहेत आणि राकेश कडू यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. सर्वांचं करूया स्वागत. दुपारचं सत्र असं म्हणतात की लाभले अमास भाग्य, बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. देवडाके सर, मराठी ती भाषा आहे जिने आपली सकाळ आणि रात्र होते. मराठी ती भाषा जी बोलताना आपल्याला नेहमी अभिमान वाटतो. मराठी ती भाषा जिने आपल्याला कसं बोलायचं ते शिकवलं. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं मी संयम घरात धाकटीजी सर्वांचं मनापासून स्वागत करेल आणि घेऊन जाईल मॅचच्या दिशेनं, जिथे सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन्ही ताकदवार टीम, एकीकडे नांदकर संघ आणि त्यांच्या विरोधात नवी मुंबई परिसरातील दमदार कामगिरी करणारा मच्छिंद्र स्मृती धारावी संघ. भिवंडी परिसरावरून हे खेळाडू खेळण्यासाठी आलेत. उरण तालुक्यामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. अगदी पाहुणा संघ, रायगडच्या पावनभूमीमध्ये आपलं मी मनापासून स्वागत करू. मॅचला करूया स्टार्ट. 5 षटकांची मॅच. 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांच्या मॅचमध्ये सामना जिंकण्यासाठी 57 काढायचे आहेत नांदकर टीमला. गेम इज ऑन. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन धीरज आलाय, वेगवान गोलंदाज. चला टाइम अलर्ट आहे. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत. ती पूर्ण झाली नाही तर तुमच्यावरती पेनल्टी. फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून धाडलाय. मिड ऑनचा फिल्डर तिथे पाहत राहिलाय आणि बॉल जाईल त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा पार. पहिला चौकार. चांगली बॅटिंग. फुलटॉस बॉलवरती फुल टोल वसूल करणारा फटका. इनफिल्डच्या वरून धाडला बॉलला सीमा पार. वेगवान गोलंदाज धीरज, त्याच्यावरती चोख प्रत्युत्तर. कम्मालीचा फटका पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती मिळाला 4 धावा. नेक्स्ट बॉल लॉफ केलाय, मिस टायमिंग. पुढील बॉलवरती गोलंदाजाने दिलं उत्तर. सांगितलं आज देखे जरा किसमें कितना है दम. बॅट्समन झेलबाद.
मुकेश हा खेळाडू बाद झाला. अगदी कल्याणचा खेळाडू आहे मानकोली, येस मानिवली, कल्याण मानिवलीचा खेळाडू आयकॉन तो बाद झालाय. खराब परफॉर्मन्स आयकॉन म्हणून तो आज भूमिकेमध्ये पाहायला मिळाला. त्याच्याकडून प्रचंड अपेक्षा होत्या, तो बाद झालाय. 4 वरती नवीन खेळाडू येतात, अक्षय आणि त्याच्या सोबतीला मयूर. या 2 खेळाडूंना आता डाव सावरावा लागेल. बिग ट्रॉफी कोण जिंकेल, आज कुठला संघ सुपर 3 मध्ये जाईल. पहिला दिवस गाजवला निर्जा 11 नावा टीमनं आणि कालचा दिवस 40 प्लसचा होता, त्यामुळे नवी मुंबईचे खेळाडू प्रचंड ताकदीनं या क्रीडांगणामध्ये चांगला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळालेत. परंतु आज कुठला संघ जाणार सुपर 3. भव्य दिव्य ट्रॉफी 5-5.5 फुटीची ट्रॉफी. गेल्या वर्षी आय थिंक 7.5-8 फुटीची ट्रॉफी होती स्पर्धेमध्ये. सर्वाधिक मोठी उरण तालुक्यामधील मानाची ट्रॉफी म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. परंतु या वर्षी अगदी धमाका या स्पर्धेचा बिग बॅश, ग्रामीण धमाका आपण म्हणूया. किती चांगलं नियोजन केलं, स्टेट ड्राईव्ह केलं. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय बॉलपर्यंत, लॉंग ऑफला फील्ड करेल, रन्स मिळते. इथे देखील एक चांगली स्पर्धा, प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी स्पर्धा आहे. आणि प्रेक्षकांचा हाच अट्टास मगाशी देखील आम्ही उल्लेख केला की कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न पाहता एक चांगली स्पर्धा आपल्याला आयोजित करायची आहे. आणि किती क्वालिटी आणि क्लॅरिटी स्पर्धेची पाहायला मिळते. आणि चांगलं कार्य साधत आहेत आमचे WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट चॅनलचे संपूर्ण कॅमेरामॅन ऑपरेटर, त्यांचं देखील आम्ही करूया मनापासून आभार व्यक्त करतो. चांगली क्वालिटी. ओ वेगवान बॉल, अगदी बाल बचावलेत खेळाडू. गोलंदाजाची रिॲक्शन बरंच काही सांगते. ज्या पद्धतीचा हा बॉल होता, वेगवान तेज तर्रार भन्नाट वेग गोलंदाजाकडे आहे आणि त्याचं उत्तर देत असताना गोलंदाज तुम्ही धीरजला पाहताय. कमालीचा संघ राहिलाय. रायगडमध्ये नेहमीच या संघानं दहशत माजवले, ठाणे परिसरामध्ये देखील हुकूमत गाजवली या टीमनं. तो संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल, परफेक्ट यॉर्कर, रनआउटचा धोका. हो डायरेक्ट हिट, काम बनलं असतं. बाल बचावले इथे देखील खेळाडू. रन्स मिळत एक. अगदी धोका पत्करला होता खेळाडूंनी. एक धाव त्यांना पूर्ण करायची होती. या सिंगलने एका धावेनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचेल आतापर्यंत 1 बाद 6 धावा. संतबाई इंद्रायणी अशी अवस्था मैदानाच्या आतमध्ये. मागील 2 सामने एकतर्फी झालेत, 1 साइड सामने पाहायला मिळाले. परंतु ही मॅच आपण अपेक्षा करूया एक चांगला रोमांचक सामना. ओ स्वीप करण्याचा प्रयत्न, थोडे शफल झाले, जागा बनवली आणि त्याच्यानंतर स्टंपच्या वरून निघून गेल्या बॉल. पहिल्या षटकामध्ये धीरजची बॉलिंग आवडली असेल तर प्रेक्षकांना टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीचा वेग, नवी मुंबईचा वेगवान गोलंदाज आपल्या वेगाची भाषा बोलू लागला आणि ते पहिल्या षटकामध्ये धावा दिल्यात फक्त आणि फक्त 6 आणि पटकावले एक महत्वाची सफलता. चांगलं संगीत राजा शिवछत्रपतींचं आपल्याला ऐकायला मिळालं. ए मुल्क है मराठों का जहां शिवछत्रपती शिवाजी महाराज का डोला था, मुगलों की ताकत को जिन्हें तलवारों पे तोला था, हर पर्वत पे आग लगी थी, हर पत्थर एक शोला था, तभी तो आज हिंदवी स्वराज्य का हर बच्चा बच्चा बोला था, बोला राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज की. चांगलं संगीत डीजेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि आज खऱ्या अर्थानं राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती देखील आहे, त्यांना देखील मानाचा मुजरा देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. एन्जॉय करूया मॅचला. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 बनल्यात. सचिन आलेत गोलंदाजीसाठी. चोख प्रत्युत्तर देत आहेत गोलंदाजीतून फलंदाजांना. ते सांगतायत आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल ताराबाय कोणी, वाट कुणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचंय, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. हा संदेश गोलंदाजाने टीमला दिलाय. पण तो फलंदाज डिपार्टमेंट शांत बसून चालणार नाहीये, आक्रमण पवित्र आखावा लागेल. नेक्स्ट बॉल, लाईन चांगली आहे. LBW ची केली अपील 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय आणि इथे दिलाय दुसरा धक्का. LBW बॅट्समन बाद.
आणि त्याच्याकडे वेग प्रचंड नेहमीच या गोलंदाजीची ताकद पाहायला मिळाली धारावी टीम मध्ये. चांगले चांगले गोलंदाज, परंतु बलाढ्य टीम नांदकर देखील आहे. हिम्मत तुम्हाला अगदी जिद्दीनं पुढे जायचं आहे या मॅच मध्ये. एवढ्या लांबून तुम्ही प्रवास करत आलात आणि प्रेक्षकांपर्यंत आपल्या नावाची छाप सोडायची असेल तर चांगली बॅटिंग करावी लागेल. नांदकर टीम साठी एवढंच सांगेल, हिम्मत मत खोना मेरे भाई और आगे बहुत जाना है तुझे. जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी करके दिखाना है तुझे. क्योंकि संघर्ष करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न सोडू नका. तुम्हाला जिद्द चिवटपणा क्रीडांगणामध्ये दाखवावा लागेल. परिश्रम घाम गाळावा लागेल, तेव्हा तुमची स्वप्न पूर्ण होतील. सचिनच्या विरोधात कशा पद्धतीने खेळतील. फुल टॉस बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न केला, तो दिला हातामध्ये. खराब बॉलवरती खराब शॉट सिलेक्शन. मिड विकेटला पकडले कॅच. सचिन नाईक ऑन अ फायर नाव. 2 बॉल 2 विकेट. चा पाठलाग. या खेळपट्टीवरती नानकर टीम एवढं देखील टार्गेट मोठं नाहीये, कारण या क्रीडांगणामध्ये आम्ही 70, 75, 90 धावा देखील होताना पाहिल्यात. त्यामुळे जे टार्गेट आहे, परंतु गोलंदाजांचं देखील आपण कौतुक करूया. विशेष कामगिरी, दमदार कामगिरी, गोलंदाजांची दादागिरी वाढली आहे. गोलंदाजांची दहशत क्रीडांगणाच्या आतमध्ये. सचिन नाईक ऑन अ हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. ना कोई संघर्ष ना कोई तकलीफ, तो क्या मजा है जीने में. अरे बड़े बड़े तूफान थम जाते हैं जब आग लगी हो सीने में. जिंदगी है साहब, या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. विकेट हॅट्रिक पूर्ण करेल का या क्रीडांगणामध्ये नवी मुंबईचा धारदार वेगवान गोलंदाज सचिन नाईक तयार. ओव्हर द विकेट्स ना ऑन अ हॅट्रिक बॉल. ओ व्हॉट अ बॉल. बॉलिंग आवडली असेल तर टाळ्या होत्या. कम्मालीची गोलंदाजी करतायत. पाटा विकेट आणि गोलंदाजी या खेळपट्टीवरती लाजवाब करताना पाहायला मिळालाय सचिन नाईक. हीच तर खासियत आहे गोलंदाजांची. मोठे खेळाडू आहेत आणि आपल्या नावाची चर्चा का होते याचं उत्तम उदाहरण. परफेक्ट यॉर्कर. मागील बॉल फुल टॉस होता. 10 बॉलमध्ये फक्त 6 धावा झाल्यात. खराब क्रिकेट नानकर टीम कडून. अपेक्षा नाहीये त्या संघाच्या माध्यमातून. नेहमी या संघाची ताकद राहिली. बॅटिंग देखील त्या पूर्ण कराव्या लागतील. आणखीन एक यॉर्कर बॉल अलंग द कार्पेट. कव्हरला खेळलाय. स्ट्रोक दमदार आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. ओ झाली खराब फिल्डिंग, मिसफिल्ड, आणि ही चुकी महागडी ठरू शकते. धावा मिळाल्या 4. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 10 या धावसंख्येवरती. हसुराम घरते देखील उपस्थित झाले. त्यांचा मी मनापासून स्वागत करू. सावरकर टेनिस क्रिकेटमधील एक उत्तम खेळाडू आणि 40+ मास्टरमध्ये देखील ते लाजवाब बॅटिंग करतात. हसुरामजी घरत आपलं स्वागत आहे. चांगली लाईन शफल झाले, त्यामुळे स्टंपच्या समोर नव्हते खेळाडू. याच कारणास्तव लेग पाईचचा इशारा दिला अंपायर्सनं. 2 षटकांचा खेळ झाला पूर्ण. 2 षटकांमध्ये मच्छिंद्र स्मृती दारावेची लाजवाब गोलंदाजी सुरू आहे. फक्त आणि फक्त 12 बॉलमध्ये 11 धावा काढू दिल्यात. अगदी रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. आपल्या मुलांना थंड हवेच्या ठिकाणी फिरायला घेऊन तुम्ही जरूर जा. पण ज्या बापजाद्यांनी आपलं गरम रक्त ज्या गड किल्ल्यांवरती सांडले ना, त्या गड किल्ल्यांवरती न्यायला मात्र विसरू नका. हा संदेश संगीताच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांना देऊया. आणि इतिहासाची आठवण होणं गरजेचं आहे. फ्लिक ऑफ द रिक्स. फटका हवेमध्ये संचारला. स्टायलिश स्ट्रोक होता. फिल्डर पोहोचला. डाऊन दी बॉल पकडलाय कॅच आणि आणखीन एक झटका दिलाय नांदकर टीमला.
आयकॉन खेळाडू आहे आणि दुसरा आयकॉन खेळाडू क्रीडांगणामध्ये उतरला. गोलंदाजीमध्ये अजयचा विचार केला तर त्यानं 11 धावा खर्च दिल्या होत्या. तर इथे बॅटिंग चांगली करावी लागेल. अडचणी वाढल्यात. आतापर्यंत खेळाडू बाद झाले टोटल 4 आणि 6व्या क्रमांकावरती अजय पाटील बॅटिंग करण्यासाठी आलाय. संघाची अगदी नाजूक अवस्था, मधल्या क्रमांकाचे खेळाडू आहेत आणि अडचणींना तोंड देत असताना तुम्हाला आता सामोरं जावं लागेल. असं म्हणतात ना की रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याच्या आशा ठेवा, कारण नशीब बदलो ना बदलो तुमची वेळ मात्र जरूर बदलते. प्रयत्न सोडून चालत नाहीये क्रिकेटमध्ये. आता रडायचं नाहीये तर लढायचं आहे. या उक्तीनुसार तुम्हाला सामोरे जावं लागेल. प्रतिस्पर्धी टीमला आव्हान करायचं तुम्हाला. गोलंदाजी ट्रॅकवरती आपण पाहू शकताय धीरज. वेगवान बॉल सॉफ्ट हँडने खेळलाय. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचलाय बॉल पर्यंत. रन्स मिळेल. इथे देखील एक सिंगलनं काम बनणार नाहीये. मध्ये मध्ये तुम्हाला मोठे फटके देखील खेळावे लागतील. प्रति ओव्हर विचार केला तर 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हरमध्ये काढायच्या होत्या. आता इथे थोड्याशा अडचणी वाढल्यात. तिसऱ्या षटकाची सुरुवात आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 2 बॉलचा खेळ संपला आणि धाव फलकावरती धावा लागल्यात 12 धावा. 57चा पाठलाग 12 बनल्यात. 45 आवश्यकता. लाईन पाहूया आपण. पंच वळलेत आमच्याकडे आणि अंपायरचा इशारा आलाय. इट्स अ वाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. एक अतिरिक्त धाव. 13 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. त्याच्यानंतर विनर्स टीम खेळेल माहुलगाव जिंकणाऱ्या टीमच्या विरोधात. त्यामुळे माहुलगाव आपण देखील रेडी राहा. कॅप्टन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आले तरी देखील हरकत नाही, कारण आज फायनल दिवस आहे. यासाठी आम्ही थोडे फास्ट खेळण्याची तुम्हाला विनंती करतोय. ही प्रेमळ सूचना. खेळाडू देखील वेळेवरती पोहोचा आपण ग्राउंडमध्ये. लॉफ केलाय समोरच्या दिशेनं ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर. बॉलला धडले सीमा पार. याच फटक्यांची गरज आहे. मॅच संपली नाहीये. आलाय षटकार. सहा धावेनं संघाची धावसंख्या 19. नवी संजीवनी या षटकारानं निर्माण केले. असे फटके मारावे लागतील. बॅटच्या रडार मध्ये आला. बॅट्समन तुम्ही पाहू शकता अगदी युवा खेळाडू आहे. अक्षयला आपण पाहतोय आणि अक्षयच्या बॅट मधून आलाय षटकार. अक्षयला चांगला दमखम दाखवावा लागेल क्रीडांगणामध्ये आणि या खेळाडूमध्ये ती जिद्द आहे आणि शेवटपर्यंत हार न मानणारा संघ म्हणून नांदकरची देखील ओळख राहिली. आणखीन एक लॉफ केलाय. अलॉंग द कार्पेट केलाय. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर येतात. वेगाने एक झाली पूर्ण. थ्रो थोडासा खराब होता परंतु बॅकअप राहिलं. त्यामुळे मिळालं जाईल फक्त एक सिंगल. एक सिंगलने टीमची टोटल 20 या धावसंख्येवरती. 57चा पाठलाग. अद्याप सामना जिंकण्यासाठी 37 धावेची आवश्यकता. 37 धावा. या षटकानंतर आणखीन 2 षटकं. याच्यानंतर 12 बॉलचा उर्वरित खेळ राहील, परंतु या षटकामध्ये बॉल राहिला आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 14 चेंडू आणि 37 धावा. मॅच ऑन आहे. मॅच मध्ये टर्न करण्यासाठी 1-2 मोठे फटके अद्याप यावेत. स्विंग अँड मिस. बॉल पडल्यानंतर कट झाला बॉल. डावखुराताच्या गोलंदाजांची हीच खासियत राहिली आहे. बॉल अँगल क्रिएट करत ते गोलंदाजी करतात. बॉल अगदी खेळपट्टीच्या मध्ये टाकतील ते, परंतु बॉलचा टर्न आहे ना तो स्टंपच्या ऑफ स्टंपच्या बाहेर निघून जाईल. ही खासियत राहिली लेफ्ट हँडेड गोलंदाजांकडे. चांगली कौशल्यता, चांगली गुणवत्ता गोलंदाज धीरज मध्ये देखील. कमी गतीनं मागील बॉल टाकला. फिंगर रोल केले. गतीमध्ये परिवर्तन केलं. पुढचा बॉल पाहूया आपण. फटका चांगला. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचला. रन्स मिळेल फक्त एक सिंगल आणि अशाच रीतीनं 18 बॉलचा खेळ झाला पूर्ण, जिथे 4 खेळाडू बाद आहेत. नांदकर टीमची धावसंख्या 21 धावा आणि सामना जिंकण्यासाठी 12 बॉलमध्ये 18च्या सरासरीनं बनवायच्या 36 धावा. माहुल टीमचे कॅप्टन या माहुलगाव टीमचे कर्णधार आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण जॉईंट व्हा. फक्त 12 बॉलचा खेळ राहिला आणि चला मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग नको. धारावी टीम अंपास करा सर्वांना दूर, कारण टाइम राहिला नाही आपल्याकडे. ठीक 3:35 आमची अपेक्षा आहे की 2.5 तासामध्ये पुढच्या सर्व मॅचेस व्हायला हव्यात. ही आमची अपेक्षा. 6 पर्यंत संपूर्ण स्पर्धा कंप्लीट व्हायलाच हवी, जेणेकरून आपण बक्षीस वितरणामध्ये अर्धा तास घेऊ. वेळेवरती स्पर्धा सुरू झाली आणि वेळेवरती संपायला हवी. आज फायनलचा दिवस. चला स्पर्धा म्हटली की स्पर्धा 1 दिवस असू द्या, 5 दिवस असू द्या, 3 दिवस असू द्या, स्पर्धेचं मॅनेजमेंट, स्पर्धेचं नियोजन या गोष्टी महत्वाच्या राहतात. आणि मी कौतुक यासाठी करेल, संपूर्ण आमच्या सोनारी गावाची मानाची स्पर्धा आहे, त्यामुळे अजय स्मृती चषकाच्या आयोजकांचं विशेष कौतुक करेल, ज्यांनी लक्ष वेधले स्पर्धेला. वेळेवरती स्पर्धा सुरू करतात, वेळेवरती संपवतात. ही 2 दिवस चांगली गोष्ट राहिली, परंतु आज फायनल आहे, त्यामुळे थोडीशी फास्ट क्रिकेट खेळण्याची आम्ही सूचना खेळाडूंना करू. ओव्हर द विकेट्सना लाईन पाहिले. पंचांनी देखील वळलेत आमच्याकडे. मुकेशजी घरज सर नवीन शेवटचे अंपायर्स आहेत.
आणि स्क्वेअर लेगला तुम्ही आपल्याच गावचे अंपायर्स पाहताय प्रमोद दादांना आपण पाहू शकाल. त्यांचं योगदान सर्वजण चांगलं योगदान देत आहेत म्हणूनच स्पर्धेचं नाव देखील तेच तुम्ही पाहू शकाल. सोनारी गावाची मानाची स्पर्धा, आपल्या गावाची स्पर्धा, आपल्या मुलांनी स्पर्धेचं आयोजन केलंय त्यासाठी त्या भूमिकेत प्रत्येक जण कार्य करताना पाहायला मिळालाय. ओ दुरून खेळलेत, फटका मिस टायमिंग आहे, जज करतील खेळाडू. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय, बॉल खाली पकडलाय कॅच आणि अर्धा संघ गारद केलाय. 5वी विकेट. मंचावरती तुम्ही पाहू शकता सावरकर टेनिस क्रिकेटमधील एक लेजंड खेळाडू, अगदी वय वर्ष 50 आणि 50+ असताना देखील दर्जेदार खेळ. मुंबईमध्ये जाऊन बोरिवलीच्या क्रीडांगणामध्ये या खेळाडूनं धुमाकूल घातला आणि 50 वर्षाचं असताना देखील लाजवाब ते क्रिकेट खेळतात आणि क्रिकेटचा दर्जा त्यांनी मुंबईच्या विभागामध्ये जाऊन दाखवला आणि उरणचं नाव तिथे देखील दुमदुमलं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करूया. हसुरामजी घरज सर, सावरकर यांचा आम्ही सन्मान करणार आहोत आयोजकांच्या वतीनं. या ओव्हरनंतर आपण त्यांच्या सन्मानाकडे जाऊ. मिस टायमिंग स्ट्रोक, फटका फसलाय, क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न झालेत, फ्लंबल चुकी केली क्षेत्ररक्षकानं, बॉल जाईल सीमा पार. 4 रन. तांबडी चांबडी ही या 4 धावेनं संघाचा धावफलक जाऊन पोहोचेल 26 धावा, 57चा पाठलाग. चला कॅल्क्युलेशन आपण करूया. मॅच जिंकण्यासाठी अद्याप 31 धावेची आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत या सत्रामधील 9 चेंडू. 4 बॉल झालेत का? 3 बॉल झालेत, 2 बॉल झालेत. चला स्कोरर 2 चेंडूंचा खेळ झालाय. या ओव्हरमध्ये 2 बॉल झालेत, 4 राहिलेत, धावा पाहिजेत 31. चला स्कोररच्या माहितीनुसार 31 हव्यात. धाव फलकावरती धावा लागल्यात 26 धावा, 57चा पाठलाग आहे. चला अगदी कम्प्युटर 2 बसलेत आमच्या इथे, त्यामुळे चुकी कुठली होणार नाहीये. योग्य त्यांचं लक्ष राहिलंय संपूर्ण स्कोरिंग मध्ये. चांगला बॉल बॅटच्या मधोमध आणि त्याच्यानंतर पंच सांगतात बॉल डाऊन झाला, खाली पडला आणि त्याच्यानंतर ही कॅच पकडली. डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. हेच करायचं प्रतिस्पर्धी टीम दारावेला मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवायचं. डॉट बॉल महत्वाचे आहेत आणि ती भूमिका मैदानाच्या आतमध्ये बजावत असताना गोलंदाज आपण स्वप्नीलला पाहतोय. ओव्हर द विकेट्स ना स्वप्नीलचा नेक्स्ट बॉल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाली. पुढे आले, स्टेप आउट केले आणि त्याच्यानंतर हा फटका. एक सिंगल. पुन्हा एकदा सिंगल ना काम बनणार नाहीये. मोठे फटके जर आले नाही तर सामना जिंकणं कठीण आहे. सर्वांनाच ठाऊक. प्रेक्षकांची आज चांगली साथ मिळाली स्पर्धेमध्ये. आज सुट्टीचा दिवस आहे, रविवार. एकीकडे उरण प्रीमियर लीग सुरू आहे, त्याच कारणास्तव तरी देखील प्रेक्षक या स्पर्धेमध्ये यायला विसरले नाही. त्यांना ठाऊक आहे या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. या स्पर्धेमध्ये जेवणाची देखील आयोजकांनी आज चांगली सोय केली, त्यामुळे प्रेक्षक आज मोठ्या संख्येने आले. लॉफ केलाय, बॉल खेळून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे देखील पोहोचलाय. एक सिंगल. प्रेक्षकांबद्दल आपण चर्चा केली मगाशी. मिळालेल्या सुट्टीमध्ये, मिळालेल्या वेळेमध्ये प्रेक्षक 3 दिवस स्पर्धेमध्ये जॉईंट होत आहेत. क्रिकेटवरती प्रेम करणारे खरे प्रेक्षक, क्रिकेटचे मायबाप, आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करू. सोनारीच्या क्रीडांगणामध्ये उरण तालुक्यातील एक लोकप्रिय स्पर्धा. मी सुरुवातीलाच उल्लेख केला की ही फक्त स्पर्धा नाही आहे, तर आमच्या आयोजकांनी राजश्री थाट बनवलाय आणि त्याचा त्याला आपण एन्जॉय करतोय. खोदून काढल्या बॉलला क्षेत्ररक्षक थोडीशी मिसफील्ड झाली, त्याचा फायदा लगेच उचलतील. छोट्या छोट्या चुकांना क्रिकेटमध्ये कारणीभूत ठरतात. एक धावेला महत्व प्रचंड आहे. आताच मागील मॅच आम्ही उरण प्रीमियर लीगची पाहिली. एका बॉलमध्ये 700 आवश्यकता असताना षटकार आला. तिथे कंपल्सरी चेसिंग नव्हती, त्यामुळे सुपर ओव्हरपर्यंत मॅच गेली. एक धाव महत्वाची आहे आणि एक धाव सहजरित्या खर्च करत असताना फिल्डिंग खराब. चला 4 षटकांचा खेळ संपला आणि स्कोरच्या माहितीनुसार धाव फलकावरती धावा लागल्या 30. 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 27 आवश्यकता.
गोलंदाजी ट्रॅकवरती शेवटच्या षटकामध्ये भावेश येत आहेत. हा देखील एक कमालीचा खेळाडू आहे. राष्ट्रवादी चषकामध्ये मालिकावीर 4 व्हीलर या खेळाडूच्या नावावरती राहिली होती. प्रतिभाशाली खेळाडू भावेश नाईक हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बऱ्याचशा टीम मध्ये भावेश नाईक आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला पाहायला मिळालाय. आज स्वतःच्या टीम मध्ये भावेश हा खेळाडू मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. 6 चेंडू आणि 26 धावेचे समीकरण. लॉफ केलाय. फटका दमदार आहे. बॉलला धडले सीमारेषा पलीकडं. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. सहा मध्ये 27 काढायचे होते. आला व्हाईट बॉल. 26 राहिल्या. त्याच्यानंतर आला षटकार. आता समीकरण 5 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. कर्णधार उतरलाय क्रीडांगणामध्ये. त्याच्या बॅटमधून आलाय षटकार. समीकरण 5 चेंडू आणि 20 धावेची आवश्यकता. 15 वरती बॅटिंग करतोय कर्णधार. ओ क्लीन बोल्ड. त्याचं उत्तर होतं हे. मागील बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर प्रचंड वेग. क्लीन बोल्ड. प्रेक्षकांना महत्वाची सूचना आणि खेळाडूंना महत्वाची सूचना या ठिकाणी दिली जात आहे. सगळ्यात महत्वाची म्हणजेच टाइम लिमिट असणार आहे आणि एक आयकॉन खेळाडू आपण प्रत्येक संघामध्ये आजच्या मेगा फायनलच्या दिवशी आपण पाहतो. ग्रामीणचे संघ दोन्ही सगळे बलाढ्य संघ आणि 2 त्याच्यामध्ये आयकॉन खेळाडू आहेत. आणि जे आयकॉन खेळाडू आहेत ना त्या आयकॉन खेळाडूंसाठी सुद्धा एक सरप्राईज मॅन ऑफ द सिरीज एक आयकॉन खेळाडू म्हणून निवडला जाईल. आणि त्यांच्यासाठी प्रशांत दादा आणि त्यांचे सर्व या ठिकाणी संयोजक आपण पाहतो त्यांच्याकडून एक सरप्राईज गिफ्ट या ठिकाणी असणार आहे. मॅन ऑफ द टुर्नामेंट अर्थातच मॅन ऑफ द सिरीज साठी. हे ओव्हर टू संयम सर. नक्कीच वेगळी संकल्पना. काहीतरी नाविन्यपूर्ण दाखवायचं प्रेक्षकांना. आणि या गोष्टी प्रेक्षकांना देखील नेहमीच आवडतात. आणि त्याचं संपूर्ण श्रेय जाईल आमच्या अजय स्मृती चषकाच्या आयोजकांना. जे दमदार आयोजक आहेत आमच्या. ज्यांची आपण मगाशी नावं देखील पाहिली. गौरवदादा तांडेल, रोहितजी कडू, जितेश कडू, अजिंक्य कडू, नितेश कडू, नीरज तांडेल, मनोज कडू, महेश मात्रे, दिनेश कडू देखील आपल्याला पाहायला मिळतात. आदेश कडू आहेत आणि रोहित कडू, मनोज कडू, गौरव यांना आपण पाहू शकाल. अगदी ब्रदर्स ग्रुप आणि अजय स्मृती यांचं हे दमदार आयोजन. बॉलला धडले सीमा पार. इथे षटकार जरूर पाहायला मिळाला परंतु उशीर झालाय की काय या फटक्यानं. हे फटके सुरुवातीला हवे होते तर देखील जाता जाता आपली छाप सोडण्याचा प्रयत्न करतायत खेळाडू. षटकारांना आता समीकरण राहिलंय. शेवटचे बॉल असतील या मॅच मधील. 2 चेंडूंचा खेळ राहिलाय आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. 2 बॉल 13. गोलंदाज भावेश. आणखीन एक बॅटच्या रडार मध्ये. बॉलला धडले सीमा पार. बॅक टू बॅक. आता हा खेळाडू कक्षामध्ये गेल्यानंतर जरूर कॅप्टनला विचारेल मला 7व्या क्रमांकावरती. यस सिक्सर. चेसिंग या फलंदाजांच्या जिद्दीला देखील आपण सॅल्यूट करूया. चांगली फाईट केली फलंदाजांनी. ओल बॅटच्या रडार मध्ये उंच फटका उडालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अवघ्या एका धावेनं हा सामना गमवावा लागलाय. स्कोर इज लेवल. कंपल्सरी चेसिंग. हार्ड लक म्हणूया आपण नांदकर टीम. कम्मालीची बॅटिंग केली अक्षयनं परंतु निसटता पराभव. चित्त थरारक मॅच आवडली असेल तर बॅटिंग करणाऱ्या टीम साठी देखील टाळ्या होऊ द्या.
वेल प्लेड बॅटिंग डिपार्टमेंट नानकर टीम. अगदी पैसा वसूल सामना राहिला. वाटलं सुद्धा नव्हतं की एका ओव्हरमध्ये 27 बनतील, पण इथे तुम्ही 26 काढल्यात. एका धावेनं हा सामना तुम्हाला गमावा लागलाय. वेल प्लेड दाराबे टीम. मॅन ऑफ द मॅच. आपण सन्मानाकडे जाऊया, तत्पूर्वी पाहुण्यांचा सन्मान. थँक्यू सो मच. काय मॅच झाली, प्रेक्षकांना नक्कीच मॅच